राज्यभरातील राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी बघा। आता पिवळं केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सरकारचे महत्त्वाचे निर्णय बघा। आता खूपच दिवसानंतर अशा मोठ्या घोषणा पण बघायला मिळत आहेत आणि रेशन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे। होय, आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठे निर्णय झालेले आहेत। सरकारने आता पूर्ण निर्णय घेतलेला असून राज्य सरकार भारत सरकारच्या माध्यमातून आता ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे अशा सर्वांना एक मोठा दिलासा देण्याचं काम केलेलं आहे बघा। आता तुम्हाला आधी ज्या वस्तू मिळत होत्या त्या तर भेटणार, पण अजून बऱ्याच वस्तू तुम्हाला भेटणार आहेत आणि रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना बऱ्याच योजनांचा फायदा घेऊन आता डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत। होय, हे पैसे डीबीटी अंतर्गत बँक खात्यात येणार आहेत। मात्र कशा थ्रू येणार आहेत सर्व अपडेट आपण बघणार आहोत आणि एकदम व्यवस्थित अशी माहिती आपण बघण्याचं काम करणार असून तुम्ही फक्त आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजेच तुम्हाला पण तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर पैशांचा लाभ आणि बऱ्याच वस्तूंचा मोफत लाभ मिळवता येणार आहे। तर चला सविस्तर अपडेट बघूयात। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकून ठेवा। तर चला पाहू बघा। आता महत्त्वाची बातमी आलेली आहे तुमच्या मागणीनुसार। आता सध्या स्थितीला आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत बघा। सध्या स्थितीला जर विचार केला तर आता रेशन कार्ड म्हणजे फक्त स्वस्त धान्य मिळण्याचे साधन असा तुमचा समज असेल, पण बघा आता तो समज दूर करून ठेवा। सध्या स्थितीला आजच्या काळात आता रेशन कार्डवर महिलांना पैसे मिळत आहेत, शेतकऱ्यांना रोख रक्कम आणि अजून बरेच काही योजना सरकारने सुरू केल्या असून ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे अशांनाच आता याचा फायदा होणार आहे। होय बघा, खूपच दिवसानंतर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि सर्वात मोठी दिलासा देणारी घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली बघा। आता मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे म्हटल्यावर 100% आता पूर्ण फायदा होणारच आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जे रेशन कार्ड वरती नागरिकांना फायदे होतात, पैशांचा फायदा होतो, त्यानंतर ज्या वस्तूंचा फायदा होतो तो आता वाढत जाणार असून बऱ्याच जणांना याबाबत माहितीच नव्हतं। त्यांना माहितच नव्हतं की रेशन कार्डवर अशा पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस केल्यावर पैसे मिळू शकतील किंवा मोफत वस्तू मिळू शकतील, ही माहिती कोणाकडेच नव्हती। पण आता तुमच्यासाठी मी ती माहिती घेऊन आलेलो आहे। जर तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पण कळेल की आता पैसे कसे घ्यायचे, कुठे अर्ज करायचा, म्हणजे आपल्या पण बँक खात्यात पैसे जमा होतील। पण बघा, पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे। जर हे रेशन कार्ड नसेल तर तुमचा फायदा होणार नाही। जर तुमच्याकडे पिवळं केसरी कोणतंही रेशन कार्ड असेल तर आता फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर बघा, आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून निर्णय झालेला असून थेट रक्कम आता बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे असा देखील निर्णय सरकारने घेतलाय। आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी असून मोठमोठ्या वस्तू देखील आता डायरेक्ट मिळणार आहेत। याचा फायदा सामान्य नागरिकांना करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेत आहोत असं सरकारने सांगितलंय। आता यामुळे बरेच रेशन कार्ड धारक नागरिक खुश झालेले आहेत, कारण की आता पैसे येणार आहेत म्हटल्यावर सर्वांनाच दिलासा मिळणार आहे, कारण की खूप दिवसानंतर असा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिक खुश झालेले आहेत बघा। आता तुम्हाला फक्त राज्य सरकारकडूनच पैसे आणि इतर योजनेचा फायदा मिळणार नाही तर केंद्र सरकारकडून देखील डायरेक्ट फायदा भेटणार आहे। पण बघा, आता रेशन कार्डच्या माध्यमातून कशा स्वरूपात पैसे भेटणार आहेत, डायरेक्ट सरकार रेशन कार्डवर पैसे देत आहे की रेशन कार्डच्या माध्यमातून कोणत्या योजनेचा लाभ घेतल्यावर सरकार पैसे देत आहे, याबाबतची माहिती आता तुम्हाला देण्याचं काम करणार आहे। कसे पैसे मिळवायचे, कोणत्या योजनेतून मिळवायचे आणि कुठे अर्ज करायचा, याबाबतची देखील सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत। त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला बघा। आता या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला पहिला फायदा होणार आहे बघा। आता गॅस सिलेंडर, होय तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला गॅस सिलेंडरचा फायदा होणार आहे। होय, आता जर गॅस सिलेंडर मिळवायचं असेल तर लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। सरकारकडून काही वस्तू आणि पैसे हे शेतकऱ्यांसह इतर नागरिकांना, गोरगरीब महिलांना, जनतेना, सामान्य नागरिकांना रेशन कार्डच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झालाय। पण आता सध्या स्थितीला बघा, तुम्हाला गॅस सिलेंडरचा देखील फायदा होणार आहे। गॅस सिलेंडर देखील तुम्हाला मोफत दिला जाणार असून याचा फायदा थेट तुम्हाला घेता येईल। तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आता आनंदाची बातमी आली। पण बघा, तुम्हाला डायरेक्ट गॅस सिलेंडर सरकार देणार की गॅस सिलेंडर घेण्यासाठी पैसे देणार ते पण आता सांगतो बघा। राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। सरकारने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये गरजू महिला आहेत, दर वाढल्यामुळे, किमती वाढल्यामुळे त्यांना यावेळेस सध्या स्थितीला म्हणजे अडचण येत आहे। गोरगरीब नागरिकांना सध्या स्थितीला काही वस्तूंच्या जास्त किमती असल्यामुळे घेण्यास अडचण येते, ते काही घेऊ
घेऊ शकत नाहीत, मग त्यांना आता डायरेक्ट याचा फायदा होणार असून एक गॅस सिलेंडर घेण्यासाठी पैसे नाही तर तुम्हाला वर्षातून 3 गॅस सिलेंडर घेण्यासाठी सरकारकडून तुमच्या खात्यावर पैसे टाकण्यात येणार आहेत. पण तुमच्याकडे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. मग आता रेशन कार्ड असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. बघा आता एक नाही तर तुमचे 10 मोठे फायदे होणार आहेत. बरेच पैसे योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत, बऱ्याच वस्तू भेटणार आहेत, गॅस सिलेंडरचा फायदा होणार आहे असं देखील सरकारचं म्हणणं आहे. तर चला आता सर्वात आधी आपण गॅस सिलेंडर बाबत बघूयात. गॅस सिलेंडर नेमकं कसं मिळणार, गॅस सिलेंडर घेण्यासाठी सरकार किती रुपये आता देत आहे आणि हे पैसे रेशन कार्डवरती सरकार देत असल्यामुळे याच्या माध्यमातून पैसे कसे मिळवायचे, कुठे अर्ज करायचा याबाबतची आपण सर्वात आधी माहिती पाहूयात. बघा आता सर्व माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. सध्या स्थितीला आता डायरेक्ट रेशन कार्ड माध्यमातून तुम्हाला एका योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता बघा मुख्यमंत्री वयोश्री योजना ही तर आहेच, पण अजून वेगवेगळ्या योजना देखील बघायला मिळत आहेत. बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आता या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्ट गॅस सिलेंडरसाठी 830 रुपयांचे 3 हप्ते वर्षातून 3 वेळेस खात्यात टाकण्यात येणार आहेत. बघा आता हे गॅस सिलेंडर जे सरकार देत आहे हे फक्त रेशन कार्ड धारक असणाऱ्यांनाच मिळणार आहेत. बघा जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर मग मोठी अडचण आहे, पण असेल तर आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मग तुम्हाला गॅस सिलेंडरचा पण कसा फायदा मिळवून घ्यायचा ते सांगतो. बघा आता मोफत सरकार देत असल्यामुळे सर्वजण खुश झालेले आहेत. वर्षातून आता 830 रुपयांचे असे 3 हप्ते सरकार तुम्हाला देणार आहे. म्हणजेच की 3 महिन्यामध्ये 830 रुपयांचा एक हप्ता, त्यानंतर पुढच्या 3-4 महिन्यात एक हप्ता आणि त्यानंतर पुढच्या 2-3 महिन्यात एक हप्ता, अशा पद्धतीने वर्षामध्ये 3 टप्प्यामध्ये तुम्हाला गॅस सिलेंडरचे 3 हप्ते सरकार देणार आहे. 830 रुपयांचे 3 हप्ते तुम्हाला वर्षातून 3 गॅस सिलेंडर घेण्यासाठी आता सरकार सुरू करत आहे. बघा आताच मोठी घोषणा सरकारने केलेली असून याचा फायदा सर्व रेशन कार्ड धारक नागरिकांना घेता येईल. पण यामध्ये पण काही अटी असू शकतात, त्यामुळे तुम्हाला कोणत्या नियमाचं पालन करायचं आहे आणि कोठे अर्ज करावा लागेल जेणेकरून गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये खात्यात येतील ते पण तुम्हाला सांगतो. आधी त्यापूर्वी आपण काय करूयात, साखर, त्यानंतर जर विचार केला तर अजून कोणत्या वस्तू, कोणतं किराणा सामान सरकार त्यावरती मोफत देत आहे ते सर्वात आधी आपण जाणून घेऊयात. त्यानंतर गॅस सिलेंडरचे पैसे कसे मिळवायचे, कुठे अर्ज करायचा आणि गॅस सिलेंडरचे पैसे झाल्यानंतर रेशन कार्डवरती अजून किती रुपये मिळणार आहेत आणि ते मिळवण्यासाठी काय काय करायचं ते पण सांगतो. कारण की तुम्हाला आता फक्त गॅस सिलेंडरचेच पैसे भेटणार नाहीत तर अजून बऱ्याच योजनेच्या माध्यमातून जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर काहींना 1,500, काहींना 2,000 अशी वेगवेगळी रक्कम सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. मग आता तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. बघा आता सर्वात आधी आपण काय करूयात, नेमकं धान्य वगैरे सरकार काय देत आहे आणि इथून पुढे काय जास्त देणार आहे ते आपण बघूया. त्यानंतर गॅस सिलेंडरचे पैसे 830 रुपये कसे मिळवायचे, अजून रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी कुठे अर्ज करायचा, कोणत्या योजनेचा फायदा घ्यायचा ते पण आपण बघणार आहोत. बघा आता आलेल्या माहितीनुसार सर्वांसाठी मोठी घोषणा तर झालेलीच आहे. बघा आता आजच्या काळात रेशन कार्डवरती डायरेक्ट पैसे पण मिळत आहेत, म्हणजेच की योजनेच्या माध्यमातून लाभ घेतल्यावर याचा फायदा पण होत आहे. बघा आता हे पैसे नेमके कुठे जमा होतात, कशा अंतर्गत मिळतात, हे पैसे डायरेक्ट खात्यात येतात का, त्यानंतर तुम्हाला कुठे अर्ज करावा लागेल जेणेकरून हे पैसे मिळतील. कारण आता थोडेच दिवस राहिलेले आहेत, डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पूर्णची पूर्ण पैसे हे जमा होणार आहेत आणि सरकारने आता निर्णय पूर्णपणे जाहीर केलेला आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून साखर देखील मोफत तुम्हाला दिली जाणार आहे. होय आता ही बंद केलेली होते, मात्र काही ठिकाणी मोफत, काहींना थोडेसे पैसे द्यावे लागतील पण बऱ्यापैकी साखर भेटेल. पण बघा आता सरकारने याची अंमलबजावणी केली असून रेशन कार्डवरती आता साखर देखील भेटणार आहे, तुम्हाला हे राशन देखील आता भेटणार आहे. बघा आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठा आणि आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे. त्यानंतर बघू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी, सामान्य नागरिकांसाठी, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे अशांसाठी पैसे देण्याचा निर्णय पण जाहीर झालेला आहे. मग सरकार किती रुपये पैसे देत आहे, की कोणतं धान्य आता जास्त देत आहे, तर चला सविस्तर आपण पाहूयात.
बघा आता राशन कार्ड धारक नागरिकांनो 2च मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला काही कामे पण करावी लागणार आहेत. सरकारने सांगितलेली ती 2 कामे केली तरच तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत, अन्यथा राशन कार्डच्या माध्यमातून काही लाभ होणार नाही. ही देखील गोष्ट लक्षात घ्या. मग कोणती 2 कामे करायची ती पण माहिती तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर बघा आता सर्वात आधी गॅस सिलेंडरचे पैसे कसे मिळवायचे हे तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला CSC सेंटरला भेट द्यायची आहे किंवा बरेच काही सेवा केंद्र असतात, फॉर्म भरणारे, योजनांची सुविधा देणारे केंद्र असतात, त्या ठिकाणी भेट द्या. शहरामध्ये तुम्हाला ते केंद्र बऱ्यापैकी बघायला मिळत असतात. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना म्हणायचं आहे आम्हाला अन्नपूर्णा योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. पात्रता ठरवण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील, मग ते जेवढे कागदपत्रे तुम्हाला मागतील तेवढी द्यायची आहेत. बघा ती कागदपत्रे दिल्यानंतर तुमचं जर तिथे लगेच अप्रूव्ह म्हणून सक्सेसफुल झालं असा मेसेज आला की समजून जायचे तुमचं नाव त्या योजनेत गेलं. मग तुम्हाला लगेच गॅस सिलेंडरसाठी 830 रुपये वर्षातून 3 हप्ते भेटणारच आहेत. पण बघा आता हे कोणाला कसे भेटणार आहेत हे आता मिळवण्यासाठी पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर असेल तर तो तुम्हाला गॅस जे आहे ती महिलेच्या नावावरती सर्वात आधी करायचा आहे. त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे. डीबीटी प्रक्रिया खात्याची पूर्ण व्यवस्थित सर्व असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत. मग आता तुम्हाला काय करावं लागेल, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक बँक खात्याशी संलग्न हे बँकेतून करू शकता. त्यानंतर CSC सेंटरमधून देखील करू शकता. एवढी कामे तुम्ही केल्यानंतर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. तर चला आता ही गॅस सिलेंडरचे 830 रुपये वर्षातून तुम्हाला मिळणार आहेत. हे कसे मिळवायचे, कुठे अर्ज करायचा हे तर तुम्हाला सांगितलेच, पण आता रेशन कार्डच्या माध्यमातून कशा पद्धतीने किती रुपये सरकार आता वाटप सुरू करत आहे, किती तारखेला पैसे मिळणार आहेत आणि ती योजनेच्या माध्यमातून सरकार पैसे देणार आहे का की डायरेक्ट रेशन कार्डवरतीच ते पैसे देणार आहे, आता ते पण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा आता आलेल्या माहितीनुसार तुमच्यासाठी मोठे 5 फायदे आता रेशन कार्डच्या माध्यमातून होणार आहेत. बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर या ठिकाणी बघा, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे तुम्हाला वर्षाला 10,000 रुपयांपेक्षा मोठा फायदा म्हणजे 15,000 रुपयांपेक्षा मोठा फायदा होणार आहे. बघा आता तुम्हाला विश्वास बसत नसेल, पण होय आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल, पिवळं केसरी रेशन कार्ड धारक असाल तर वर्षाला तुम्हाला 15,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. होय आता तुम्हाला आश्चर्यच वाटत असेल, पण सरकारच्या माध्यमातून येणार आहे. पण ती कशा स्वरूपात येत आहे बघा आता, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला पात्र ठरता येईल आणि तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपयांचा हप्ता मिळत जाईल. दर महिन्याच्या शेवटी 30-31 तारखेला हप्त्याचे वितरण होत असतं किंवा थोडंफार मागे पुढे पण होत असतं. त्या टायमिंगमध्ये तुमच्या बँक खात्यावरती 1,500 रुपये येत असतात. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे अशा सर्वांना, सर्व लाडक्या ताईंना, लाडक्या बहिणींना याच्या माध्यमातून फायदा होत असतो. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आपण सर्व रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी डायरेक्ट म्हणू शकतो. त्यानंतर बघा आता मोठी घोषणा झालेली आहे. रेशन कार्डच्या आधारे महिलांना मोफत गॅस कनेक्शन आणि गॅस सिलेंडरवर मोठी सबसिडी थेट बँक खात्यात मिळते. त्यामुळे आता तुम्हाला याचा फायदा घ्यायचा आहे. मग चला आता कसे पैसे सरकार देणार आहे, किती रुपये येणार आहेत ते देखील आपण पाहूयात. बघा आता रेशन कार्डच्या माध्यमातून आता तुम्हाला पुढील फायदे देखील होणार आहेत. बघा अन्नपूर्णा योजना, ज्या महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्यांना कोणतीही पेन्शन नाही, त्यांना रेशन कार्डवर मोफत धान्य आणि काही राज्यात अत्यल्प दरात पोषण आहार देखील दिला जातो, अशी देखील घोषणा सरकारने केलेली आहे. त्यानंतर बघा आता डायरेक्ट शेतकऱ्यांसाठी धान्याऐवजी पैसे पण बघायला मिळत आहेत. शेतकऱ्यांना रेशन कार्डवरून पैसे कसे मिळतात याची देखील आता तुम्हाला माहिती दाखवतो. तर बघा आता महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि डायरेक्ट आता सरकारने 14 म्हणजेच की वेगवेगळ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा देण्याचं पण ठरवलेलं आहे. बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर मोठमोठ्या ठिकाणी आता सध्या स्थितीला निर्णय झालेले आहेत. सरकारने नमोद शेतकरीच्या माध्यमातून रेशन कार्डवरील कुटुंबांची नोंद पाहून शेतीचा 7/12 लिंक असल्यास आता वर्षाला 12,000 रुपये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे पैसे सर्व रेशन कार्ड धारक नागरिकांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून सरकारचा निर्णय आहे. तर चला अजून कशा स्वरूपात पैसे भेटणार आहेत, किती रुपये भेटणार आहेत ते आपण पाहूयात.
तर बघू शकता आता सध्या स्थितीला इतर नागरिकांसाठी आरोग्य आणि रोख लाभ देखील जाहीर केलेला आहे. जर तुमचे रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी असेल तर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचे कार्ड मिळते. यात ऑपरेशन आणि औषधांचा खर्च सरकार करत असते. बघा आता तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि मोफत धान्य सरकारने 5 किलो मोफत धान्याची घोषणा केली आहे. पैशाच्या भाषेत सांगायचे तर एका कुटुंबाचे महिन्याला 1000 ते 2000 रुपये या धान्यामुळे वाचतात. म्हणजे 2000 रुपयांचा महिन्याला फायदा राज्य सरकार केंद्र सरकारकडून तुम्हाला सध्या मिळत आहे. अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घ्या. आपली KYC व्यवस्थित करा, कोणतीही अडचण राहणार नाही आणि सर्व योजनेचा फायदा घेत चला. सर्व योजनेचा फायदा घेतल्यावर तुमचा फायदा आहे ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. आणि ऑल न्यूज मराठी 2.0 आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका आणि इतर नागरिकांना हा व्हिडिओ पाठवा, त्यांना पण माहिती मिळू द्या. धन्यवाद.